चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्रातील प्राण्यांच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास उदासीनता दाखविल्यामुळे केंद्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले। न्यायालयाने सरकारची कानउघाडणी करताना आम्ही रेल्वेचा वेग कमी करण्याचा आदेश दिल्यास आम्हाला दोष देऊ नका असे बजावले। या संदर्भात उदयन पाटील व स्वानंद सोनी या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे। न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारला 2 महिन्यांपूर्वी नोटीस बजावली, परंतु त्यांनी अद्याप उत्तर सादर केले नाही। त्यामुळे न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली। वनक्षेत्रातून धावणाऱ्या रेल्वेचा वेग कमी करण्यात यावा, वन्यजीवांना रेल्वे लाईनपासून दूर ठेवण्यासाठी जोरात भोंगा वाजविण्यात यावा असे विविध निर्देश आहेत। केंद्र सरकार या निर्देशांचे पालन करीत नाही, त्यामुळे दरवर्षी अनेक वन्यजीवांना रेल्वे अपघातात प्राण गमावे लागत आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे। रेल्वेमुळे वन्यजीवांचा अपघात होऊ नये याकरिता कोणकोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भातील सूचनांसह याचिकेतील इतर मुद्द्यांवर येत्या 2 आठवड्यात उत्तर सादर करा असे निर्देश न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले। तसेच वन्यजीवांच्या सुरक्षेविषयी सरकारने संवेदनशील असायला पाहिजे असे मत व्यक्त केले। बल्लारशाह चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातामुळे 2001 ते 2021 या 20 वर्षात 130 वन्यजीव ठार झाले। त्यामध्ये वाघ, अस्वल, अजगर, बिबट, तरस यासह वन्यजीव ठार झाले। यामध्ये शेड्यूल 1 श्रेणीतील इतर अनेक प्राण्यांचा समावेश आहे। ही रेल्वे लाईन 250 किलोमीटर लांब आहे। त्यापैकी 60 किलोमीटर लाईन संवेदनशील वनक्षेत्रातून जाते। या लाईनवर रोज 24